योद्धा न्यूज चॅनल। महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा राजगुरुनगरमध्ये तीव्र निषेध। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे आंदोलन। राजगुरुनगर। प्रतिनिधी दत्ता भगत। तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत। या घटनेचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी राजगुरुनगर येथे भव्य निदर्शने करण्यात आली। दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी लावून धरली। सामाजिक समतेच्या विचारांवर हल्ला। निदर्शनाचे नेतृत्व करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी संताप व्यक्त केला। ते म्हणाले की महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना हा केवळ एका महापुरुषाचा अपमान नसून तो सामाजिक समतेच्या मूलभूत विचारांवर झालेला हल्ला आहे। जर तेलंगणा सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने दोषींना तात्काळ अटक केली नाही तर आम्ही या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी थेट पत्रव्यवहार करून हस्तक्षेपाची मागणी करू। लोकशाही मार्गाने संघर्षाचा पवित्रा। राज्य उपाध्यक्ष बबनराव पाटोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी देशाला समतेचा विचार दिला। त्यांच्या पुतळ्यावर झालेला हल्ला हा देशातील सर्वसामान्य आणि बहुजन घटकांवर झालेला हल्ला आहे। राज्य सदस्य दिलीप पालवे यांनीही दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत संघटना पाठपुरावा सोडणार नाही असा इशारा दिला। प्रमुख मागण्या। पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी। दोषींवर कडक कलमान्वये गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा। महापुरुषांच्या स्मारकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जावीत। उपस्थित मान्यवर। या आंदोलनाचे आयोजन विकास शिंदे आणि हरेशभाई देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी राज्य उपाध्यक्ष बबनराव पाटोळे, राज्य सदस्य दिलीप पालवे, अलकाताई गुंजार, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकास शिंदे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद हिवराळे, सोनू काळे, खेड तालुका पश्चिम विभाग कार्याध्यक्ष राहुल रोकडे, रेखाताई कोळेकर, चतुरा वायदंडे, शीतल पवार, सपना रोकडे, मीरा पवार, अतुल देखणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। मानवतावादी विचारांसाठी ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केले, सर्वप्रथम मी त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतोय। आवाज येतोय का? येतोय। कमाई देऊ? नाही येतोय। आपल्या सर्वांना माहित असेल, तेलंगणा राज्यामध्ये तेल्लापूर या गावामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात येणार होता, त्या पुतळ्याला काही समाजकंटकांनी विरोध केला आणि त्या पुतळ्याची विटंबना केली। तेलंगणा सरकार, या सरकारने जर त्या वेळेला वेळेत त्याच्यावर कारवाई केली असती तर ही मोठी घटना घडली नसती। आपल्या सर्वांना माहिती असेल, थोड्या वेळापूर्वी दिलीप पालवे साहेब बोलले, बबनराव पाटोळे साहेब बोलले, भाऊसाहेब वायदंडे साहेब बोलले, विकास शिंदे बोलले। प्रत्येकाने इथे या घटनेचा निषेध केलेला आहे। खरं म्हटलं तर मी सर्वप्रथम स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करतो आणि त्याच्यानंतर तेलंगणा सरकारचा निषेध करतो। तेलंगणा सरकार आणि तिथल्या पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करतो।
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे समतेचं प्रतीक आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे फक्त महाराष्ट्रातले विचारवंत नसून त्यांचे विचार संपूर्ण जग अनुकरण करते. असं असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना ज्या समाजकंटकांनी केली, त्या समाजकंटकांनी कधी महात्मा फुले वाचले नसतील. ज्यांनी महात्मा फुले वाचला, ज्यांनी महात्मा फुलेंचे विचार वाचले, त्यांनी आयुष्यात काही स्वप्नात सुद्धा विटंबना करण्याचा विचार केला नसता. अरे, ज्यांनी आयुष्यभर समाजसेवेसाठी, शिक्षणासाठी, या भारतातल्या सामाजिक चळवळीसाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणाला लावलं, असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गुरु मानत होते, असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली, असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी करावासा वाटतो. जे समाजकंटक असतील, ते नादान असतील, नाबालिक असतील. मला आता थोड्या वेळापूर्वी आमच्या हरीश कांबळेंनी सांगितलं की त्यांना अटक झालेली आहे, परंतु फक्त अटक करून चालणार नाही, त्यांच्यावर कठोरातले कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आज या ठिकाणी करत आहोतच. परंतु आपण प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शहा असेल, केंद्रीय गृहमंत्री असतील अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांना मेल करायचा आहे. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मेल पाठवायचा आहे. वेळ पडल्यास आपण प्रत्येकाने एक एक पत्र लिहून या पत्राद्वारे त्या घटनेला निषेध करायचा आहे. आणि या घटनेला संपूर्णपणे केंद्र शासन असेल, तेलंगणा सरकार असेल, हे सर्व जबाबदार आहेत. आणि तेलंगणा सरकारचं जे पोलीस प्रशासन आहे ते देखील याला जबाबदार आहे. आज आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर एक वेगळंच वातावरण चालू आहे. त्या वातावरणामध्ये जे अल्पसंख्याक आहेत ते स्वतःला सुरक्षित समजत नाहीयेत. असं वातावरण का झालं, कोण करते हे सगळं वातावरण निर्माण, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि या वेळेला आपल्याकडे जर विचारांचा दिवा कोणता असेल तर तो राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचारांचा दिवा घेऊन, यांच्या विचारांची ज्योत हातात घेऊन आपल्याला चळवळीचं काम करावं लागणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी माझ्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो, माझ्या या सर्व उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला आता पूर्वी बोलायचे की रात्र वैराची आहे, परंतु आता दिवस सुद्धा वैराचा आलाय. तर ज्या ठिकाणी महापुरुष सेफ नसतील, सुरक्षित नसतील, त्यांचे पुतळे सुरक्षित नसतील, तिथे सर्वसामान्य लोकांचं काय घेऊन बसणार. आपण पाहत असू की खेड तालुका असेल, या तालुक्यामध्ये सुद्धा पुरोगामी विचारांचे अनेक कार्यकर्ते आहेत, विचारवंत आहेत. या सगळ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला जर त्या आरोपींवर कठोरात कठोर गुन्हे दाखल झाले नाहीत तर पुढचं आंदोलन हे तेलंगणा राज्यात आम्ही करू, एवढं इथे सांगतो आणि थांबतो. पुन्हा एकदा केंद्र शासन असेल, तेलंगणा सरकार असेल, यांचा जाहीर निषेध करतो आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा जो पुतळा आहे तो सन्मानपूर्वक त्या ठिकाणी बसवण्यात यावा अशी मागणी करतो. थांबतो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा.